नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणाऱ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत, ज्याचा वापर आपण आपल्या डेली रूटीनमध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, ज्याने केसांच्या समस्या मुळापासून दूर होण्यासाठी मदत मिळते. आता जनरली केसांच्या कोणत्या समस्या आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात, तर केस खूप जास्त प्रमाणात गळणे, अकाली केस पांढरे होणं, केसामध्ये कोंडा होणं, चाई पडणं, टक्कल पडणं, केसांची वाढ थांबणं, अशा समस्या प्रत्येकालाच कधी ना कधी होत असतात. त्याच्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर केसांसाठी अतिशय गुणकारी असं हे ऑनियन आमला हेअर ऑइल आपण आपल्या क्लिनिकमध्ये शुद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त पद्धतीने कशा प्रकारे बनवतो तेही आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. केसांच्या आरोग्यासाठीची पहिली महत्त्वाची गोष्ट आहे कांदा. कांद्यालाच पलांडू असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. पलती रक्षती पलरक्षणे, म्हणजेच आपल्या शरीराचं बलवीर्य वाढवून वेगवेगळ्या आजारांपासून हा कांदा आपली रक्षा करत असतो. हा किंचित उष्ण गुणाचा आहे, त्याच्यामुळे किंचित पित्त वाढवणारा आहे, पण हा वात व कफदोष कमी करणारा आहे. त्याच्यामुळे वातामुळे जर केसांमध्ये खूप जास्त कोरडेपणा आलेला असेल तर तो याने कमी होतो. हा बल्य आहे, त्याच्यामुळे शरीरासोबतच केसांच्या मुळांना बल देऊन हा केस मजबूत करतो. वेगवेगळ्या त्वचेच्या आजारांमध्ये देखील कांद्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हा शोथग्न आहे, म्हणजे सूज कमी करणारा आहे. त्याच्यामुळे तुमच्या स्काल्पची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, तिथली सूज कमी करण्यासाठी कांदा मदत करतो. रिसर्चमध्ये असं समोर आलेलं आहे की कांद्यामध्ये क्विर्सेटिन नावाचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो केसांना प्रोटेक्ट करून केसांच्या वाढीला चालना देतो. अर्थातच हा रिसर्च उंदरांवरती करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये क्विर्सेटिनने उंदरांच्या केसांच्या वाढीला चालना मिळाली हे दिसून आलं. हे एपिथेलियल सेल्सची ग्रोथ होण्यासाठी मदत करते, त्याच्यामुळे केसांना प्रोटेक्ट करते. कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाणही खूप जास्त आहे आणि आपले जे केस आहेत ते केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले आहेत. या केराटिनमध्येही सल्फरचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे कांद्यामधल्या या सल्फरमुळे केसांचं गळण्याचं प्रमाण कमी होतं. केस लांब सडक जाड चमकदार होतात. केसांचं पांढरं होण्याचं प्रमाण कमी होतं. केसामधला कोंडा कमी होतो. याने ब्लड सर्क्युलेशन सुधारून केस मजबूत होतात. केसांची वाढ लवकर होते. कांद्यामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स आहेत, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामुळे केस मजबूत होतात आणि स्काल्पला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही. केसांचं आरोग्य चांगलं राहतं. केसांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची असणारी दुसरी गोष्ट म्हणजेच माका. माक्यालाच आयुर्वेदामध्ये भृंगराज असं म्हटलं जातं, म्हणजेच भुंग्याच्या रंगाप्रमाणे आकर्षक केस बनवणारा तो भृंगराज. मार्कव असाही पर्यायाला आलेला आहे, म्हणजेच केसांचा पांढरेपणा दूर करणारा. त्याचबरोबर केशरंजन, केशराज, केश्य, केशाली, केशंगणा असे केसांवरून भरपूर पर्यायाला आलेले आहेत. याच्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की केसांसाठी ही वनस्पती किती फायदेशीर आहे. वेगवेगळी केश तेलं बनवण्यासाठी शॅम्पूजमध्ये, मेहंद्यांमध्ये माक्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हा केश रंजनासाठी म्हणजेच केस रंगवण्यासाठी, केस काळे करण्यासाठी उपयोगी आहे. माक्याचा वापर केल्यानंतर केस लांब सडक मऊ होतात. कोणत्याही कारणामुळे किंवा नुकत्याच आलेल्या आजारपणानंतर जर केस गळत असतील, नुकतंच टक्कल पडत असेल, चाई पडत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही माक्याचा उपयोग करू शकता. डोक्यामध्ये जर कोंडा झालेला असेल, त्या ठिकाणी खाज सुटत असेल, त्या खाजवण्याने जर पुरळं आलेले असतील, भुशासारखं पांढरं डोक्यामधून बाहेर पडत असेल तर त्या ठिकाणी देखील माका अतिशय फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे केसांसाठी वरदान असणारी ही वनस्पती आहे माका. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे वडाच्या पारंब्या.
वडाचं झाड जर तुम्ही पाहिलं तर त्या पारंब्या इतक्या पसरलेल्या असतात, इतकी फास्ट त्यांची वाढ असते की त्या वाढून अक्षरशः जमिनीपर्यंत पोहोचलेल्या असतात. ह्याच पारंब्यांचा जर तुम्ही तुमच्या केसांसाठी वापर केला तर अशाच प्रकारे तुमच्या केसांची वाढ होते. या वडाच्या पारंब्यांपासून बनवल्या जाणाऱ्या वटजटादी तेलाचा रेफरन्स आयुर्वेदामध्ये आलेला आहे. या तेलाचा वापर केल्यानंतर केस लांब होतात, काळे होतात, जाड होतात, केसांची मुळं मजबूत होतात आणि केसांच्या सर्व समस्या दूर होतात असं सांगितलेलं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे आवळा. याबद्दल संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याच्यामध्ये आवळा आपल्या केसांसाठी कसा फायदेशीर आहे ते मी सांगितलेलं आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे कढीपत्ता. फक्त स्वयंपाकामध्येच नाही तर आपल्या केसांसाठी देखील हा कढीपत्ता अतिशय फायदेशीर आहे. यात विटॅमिन्स, प्रोटीन्स, अमायनो ॲसिड्स, अल्कलाइड्स, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, आयर्न, बीटा कॅरोटीन अशी भरपूर पोषक तत्व आहेत. त्याच्यामुळे केसांना तो मुळापासून मजबूत करतो. प्रत्येक हेअर स्ट्रँडचं खोलवरती पोषण करून टाळूचं पोषण करतो. त्याच्यामुळे टाळू स्वच्छ राहते. एक नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून कढीपत्ता काम करतो. त्याच्यामुळे स्काल्पचं मॉइश्चर टिकून राहतं, केसांना लवचिकता येते, केसांचा ओरिजिनल रंग टिकून राहतो, केसांची छान वाढ होते आणि केसांचे सर्व प्रॉब्लेम्स दूर होतात. सहावी केसांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजेच मेथीचे बी. मेथीचे बी हे स्निग्ध गुणाचे असतात, म्हणजेच एक प्रकारचा ओलसरपणा, तेलकटपणा याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे केसांचं मॉइश्चर टिकून राहणार आहे, केस मऊ आणि चमकदार होण्यासाठी मदत मिळणार आहे. मेथीचे बी वातशामक आहे. त्याच्यामुळे वातामुळे जर केसांमध्ये खूप जास्त कोरडेपणा आलेला असेल, केस तुटत असतील तर ते होणार नाही. त्वचा मऊ आणि स्वच्छ ठेवण्यासाठी औषध म्हणून मेथीच्या बियांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याच्यामुळे टाळूचं आरोग्य चांगलं राहणार आहे. मेथीच्या बियांना कॉड लिव्हर ऑइलचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, विटॅमिन ए, डी भरपूर प्रमाणात आहे. एक हेल्थ सप्लिमेंट म्हणून तुम्ही मेथीच्या बियांचं सेवन करू शकता. याने इम्युनिटी वाढते, आपल्या हाडांचं आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. हार्मोनल इम्बॅलन्समुळे जर तुम्हाला केसांचे प्रॉब्लेम्स होत असतील तर त्या ठिकाणी देखील तुम्ही मेथीच्या बियांचं सेवन करू शकता. याने हार्मोन्स बॅलन्स राहण्यासाठी मदत मिळते. मेथीच्या बियांमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, निकोटिनिक ॲसिड हे भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यामुळे केसांना आतून पोषण मिळून केसांचे प्रॉब्लेम्स दूर होतात. या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामुळे डिटॉक्सिफिकेशन होऊन कोणत्याही इन्फेक्शनपासून हे केसांना प्रोटेक्ट करते. सातवी महत्त्वाची गोष्ट आहे कलोंजी. याला निगेला सीड्स असं म्हटलं जातं. मसाल्याचा एक पदार्थ म्हणून याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, पण हे केसांसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. आपल्या हेअर फॉलिकल्समधील नैसर्गिक रंगद्रव्य टिकवून ठेवण्यासाठी हे मदत करते. त्याच्यामुळे केसांचं पांढरं होण्याचं प्रमाण कमी होतं. कलोंजीमध्ये थायमोक्युनॉन नावाचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो हेअर फॉलिकलला स्टिम्युलेट करतो, ज्याच्यामुळे केसांची छान वाढ होते. कलोंजीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत, ज्याच्यामुळे हे डॅमेज होण्यापासून केसांना प्रोटेक्ट करतं. अल्पम करोती दोषान म्हणजे शरीरातील वाढलेले दोष कमी करण्यासाठी कलोंजी मदत करते. लेखन म्हणजे शुद्धी करणारा गुण याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे स्काल्पला आणि केसांना स्वच्छ करते. वेगवेगळ्या त्वचेच्या आजारांमध्ये कलोंजी सिद्ध तेल वापरलं जातं. जसं सोरायसिस नंतर तुमचे केस गळत असतील, स्काल्प सोरायसिस असेल, केसामध्ये कोंडा होत असेल तर अशा समस्यांसाठी तुम्ही कलोंजीचा वापर करू शकता. आठवी महत्त्वाची गोष्ट आहे एरंड तेल. केसांच्या आरोग्यासाठी एरंड तेल कसं फायदेशीर आहे, असे कोणते गुण एरंड तेलामध्ये आहे ज्याने केसांच्या समस्या दूर होतात आणि केसांसाठी एरंड तेलाचा वापर कसा करावा, अशी सर्व माहिती असणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. नववी महत्त्वाची गोष्ट आहे कोरफड. कोरफडीचा गर केसांसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. केसांना मॉइश्चराईज करण्यापासून ते केस गळणं कमी करणं, केसातला कोंडा कमी करणं, टाळूला मॉइश्चर करणं, केसांची चमक वाढवणं, केस मजबूत करणं अशी सर्व कामे कोरफडीमुळे होतात. कोरफडीमध्ये विटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिड जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. असे कोरफडीचे केसांसाठी भरपूर औषधी उपयोग आहेत. कोरफडीविषयी जर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या टॉपिकवरती व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता.
10वी महत्त्वाची गोष्ट आहे भीमसेनी कापूर। हा एक प्रकारचा नैसर्गिक राळ आहे। झाडाच्या सालीपासून हा कापूर मिळवला जातो। यामध्ये एक प्रकारचा सुगंध असतो, त्याच्यामुळे मन तर प्रसन्न होणारच आहे, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या शारीरिक आजारांमध्ये औषध म्हणून भीमसेनी कापराचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामुळे वेगवेगळ्या त्वचेच्या आजारांमध्ये भीमसेनी कापराचा वापर केला जातो। भीमसेनी कापूर तेलामध्ये घालून जर ते तेल केसांना वापरलं तर केसांची छान वाढ होते, त्वचेला थंडावा मिळतो। उष्णतेमुळे जर डोक्यामध्ये पुरळ आलेले असतील किंवा कोंड्यामुळे जर खाज सुटत असेल तर ते याने कमी होतं। हा एक नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून काम करतो। याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, त्याच्यामुळे टाळूला पोषण मिळून केसांची मुळं मजबूत होतात। तर या 10 महत्त्वाच्या गोष्टी केसांसाठी कशा फायदेशीर आहेत ते आता आपण पाहिलं, पण यांचा वापर कसा करायचा? तर यांना बारीक करून त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून तो हेअर पॅक आपण केसांसाठी वापरू शकतो। ज्यांची चूर्ण मिळतात तर ती चूर्ण पाण्यात, दह्यात किंवा इतर गोष्टींमध्ये मिसळून त्याचा पॅक बनवून तो आपण केसांसाठी वापरू शकतो। ज्यांचा रस काढणं शक्य आहे, म्हणजेच कांदा, कोरफड याचा रस आपण केसांच्या मुळांना लावू शकतो किंवा या गोष्टी घालून तेलं बनवली जातात तर ती तेलं आपण केसांसाठी वापरू शकतो। पण ह्या सर्वच गोष्टींचा ॲट अ टाइम वापर करणं आपल्यासाठी थोडंसं अवघड होऊन बसतं। म्हणूनच या सर्व गोष्टींचा वापर करून आपण आपल्या क्लिनिकमध्ये शुद्ध शास्त्रोक्त ग्रंथोक्त पद्धतीने हे ऑनियन आमला हेअर ऑइल आपल्या पेशंटसाठी बनवलेलं आहे आणि अतिशय सुंदर याचे रिझल्ट्स आहेत। या ठिकाणी ग्रंथोक्त पद्धत असं मी का म्हटलेलं आहे, तर तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की तेलं बनवताना त्या तेलामध्ये मेथीचे बी, कलोंजी, कढीपत्ता किंवा इतर गोष्टी डायरेक्ट टाकल्या जातात। ती तेलं उकळून मग ती केसांसाठी वापरली जातात, कारण लोकांना असं वाटतं की ही तेलं उकळल्यानंतर त्या गोष्टींचा किंवा त्या औषधांचा अर्क पूर्णतः त्या तेलामध्ये उतरला जातो। पण ती तेलं उकळून तुम्ही अक्षरशः जाळून टाकताय, ज्याला खरपाक असं आम्ही म्हणतो। आयुर्वेदामध्ये तेल निर्माण विधी सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये खरपाक झालेली तेलं वापरू नयेत असं सांगितलेलं आहे। ही तेलं वापरल्यानंतर फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होतो। म्हणूनच आयुर्वेदामध्ये तेलं बनवताना आधी औषधांचा काढा बनवला जातो आणि काढा बनवल्यानंतर त्याच्यामध्ये तेलं घालून ती तेलं सिद्ध केली जातात। व्यवस्थित परीक्षण केल्यानंतरच तो तेल निर्माण विधी पूर्ण होतो। ही प्रोसिजर नक्की काय आहे ते आता आपण बघूयात। तेल बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत, ज्यांचा सर्वात आधी आपण काढा बनवून घेणार आहोत। ज्या गोष्टी मिक्सरला बारीक करून घेणं तुम्हाला शक्य आहे त्या बारीक करून घ्या, जेणेकरून त्या औषधांचा अर्क पूर्णतः त्या काढ्यामध्ये उतरेल। काढा बनवून झाल्यानंतर तो व्यवस्थित आपण गाळून घेणार आहोत। त्यानंतर एका मोठ्या लोखंडी कढईमध्ये आपण लाकडी घाण्याचे शुद्ध खोबऱ्याचे तेल घालून घेणार आहोत। या ठिकाणी खोबरेल तेलाचे आणि लोखंडी कढईत हेअर ऑइल बनवण्याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत। त्यानंतर या तेलात बारीक केलेल्या इतर औषधी वनस्पती आपण घालून घेणार आहोत। तेल पूर्णतः गरम झाल्यानंतर, तेलाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा काढा घालून घेणार आहोत। हे मिश्रण आपल्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे, जेणेकरून औषधं खाली चिटकून बसणार नाहीत। ग्रंथोक्त पद्धतीने हे काढे बनवण्यासाठी, तेलं बनवण्यासाठी भरपूर वेळ लागतो, पूर्ण दिवसही या प्रोसिजरसाठी कमी पडतो। तेल तयार झालं हे लक्षात आल्यानंतर व्यवस्थित तेल परीक्षण करून घ्यायचं आहे, कारण तेलामध्ये जर काढा शिल्लक राहिला तर तेलाला बुरशी येऊन तेल खराब होण्याची शक्यता राहते किंवा तेलं जास्त जळली तर खरपाक झाल्यामुळे ती तेलं आपण वापरू शकत नाही। तर अशा प्रकारे हे आपलं हेअर ऑइल या ठिकाणी तयार झालेलं आहे। सर्वात शेवटी बॉटल्स पॅक करताना आपण या ठिकाणी योग्य त्या प्रमाणामध्ये लाकडी घाण्याचं शुद्ध एरंड तेल घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये भीमसेनी कापूरही घालून घेणार आहोत। या तेलाचे अप्रतिम फायदे दिसून येतात। केसांचे सर्व प्रॉब्लेम्स या तेलाने दूर होतात। हे तेल केसांना कसं लावायचं, तर सर्वात आधी डबल बॉयलर मेथडने आवश्यक तेवढं तेल कोमट करून घ्या। ते केसांना व केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्या। 5 ते 10 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा। रात्रभर तेल केसांना राहू द्या व दुसऱ्या दिवशी केस व्यवस्थित धुवून टाका, किंवा कमीत कमी 1 तास तरी तुम्ही हे तेल केसांमध्ये राहू द्या। त्यानंतर तुम्ही केस व्यवस्थित धुवून टाकू शकता। हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा आधीचे काही केसांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, तर त्या व्हिडिओच्या खाली काही कमेंट आहेत की तुम्ही एवढं केसांबद्दल सांगताय तर तुमचे केस कसे आहेत ते आम्हाला कळू दे। यासाठीच माझ्या केसांचा फोटो बाजूला आहे, तो तुम्ही पाहू शकता।
आम्ही जेव्हा समोरच्याला एखादी गोष्ट करायला सांगतो तेव्हा स्वानुभव व ग्रंथांचा आधार याच बेसवरती बोलत असतो. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.